1909 मध्ये ब्रिटिशांनी एक असा कायदा केला ज्याने भारताच्या राजकारणात धर्माची अधिकृत एंट्री झाली आणि इथूनच सुरू झाली स्वतंत्र मतदारसंघाची व्यवस्था. चला पाहूया 1909 चा कायदा अगदी परीक्षाभिमुख मुद्द्यांमध्ये. पार्श्वभूमी व उद्देश. 1905 च्या बंगाल फाळणीनंतर देशात तीव्र असंतोष निर्माण झाला. काँग्रेसच्या मवाळ गटाने प्रशासनात भारतीयांचा अधिक सहभाग मागितला. लॉर्ड मिंटो व्हाईसरॉय व जॉन मॉर्ले भारत सचिव यांनी सुधारणा जाहीर केल्या. उद्देश भारतीयांना काही प्रमाणात समाधान देणे आणि ब्रिटिश सत्ता टिकवणे. महत्त्वाच्या तरतुदी. केंद्रीय कायदेमंडळाची सदस्य संख्या 16 वरून 60 पर्यंत वाढवली. त्यापैकी सुमारे 27 सदस्य निवडून येणारे, उर्वरित नियुक्त. प्रांतांमध्ये सदस्य संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची सुरुवात. सदस्यांना अर्थसंकल्पावर चर्चा व प्रश्न विचारण्याचा अधिकार, पण मतदानाचा पूर्ण अधिकार नाही. अंतिम निर्णयाचा अधिकार गव्हर्नर जनरलकडेच. परिणाम. पहिल्यांदाच धार्मिक आधारावर राजकारणाला अधिकृत मान्यता. हिंदू मुस्लिम फूट वाढली. स्वराज्याची मागणी अधिक तीव्र झाली. पुढील घटनात्मक सुधारणा याच पायावर उभ्या. 1909 चा कायदा म्हणजेच स्वतंत्र मतदारसंघ हे विसरू नका. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच जॉईन व्हा.